और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रिपब्लिकन पार्टी आंबेडकर ग्रुप कशी तयारी करते? उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जे 78 प्रभाग आहेत त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जवळजवळ 40 जागा आम्ही लढवणार आहोत आणि 40 जागाचे उमेदवार जवळजवळ आमचे निश्चित झालेले आहेत। परिस्थिती अशी आहे, काही ठिकाणी आम्ही पूर्ण पॅनल लढवणार आहोत, काही ठिकाणी आम्ही 2-2 जागा लढवणार आहोत। अशा पद्धतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पूर्ण उल्हासनगर शहरामध्ये आणि त्यापैकी 40 एबी फॉर्म माझ्याकडे आता आलेले आहेत। पार्टीने मला 40 एबी फॉर्म मागितले, 40 एबी फॉर्म मला मिळालेले आहेत आणि माझ्याकडे आहेत। आणि ज्या ज्या ठिकाणी आंबेडकर चळवळ लोक असतील, काही ठिकाणी तर इतर ठिकाणी हे आमचे संपूर्ण पॅनल उभे राहणार आहेत। मग ज्या ज्या जागा लढवणार ताकदीने जागा लढवण्याचा प्रयत्न आरपीआय करणार आहे। भाजप, शिवसेना किंवा दोस्तीचा गठबंधन असं कोणाकडे बरोबर युतीचा काही विषय चालू आहे? विचारणा होते, पण आम्ही कुठल्या प्रकारे आम्हाला जे हवे आहे म्हणजे का मागे तुम्हाला माहीत असेल 2017ला आम्ही रिपब्लिकन पक्षाच्याच तिकिटावर निवडणुका लढवल्या होत्या। त्यावेळी आम्हाला युतीमध्ये सेनेबरोबर आमची युती होती, 14 जागा मी लढवल्या होत्या आणि जवळजवळ 14 जागेमध्ये 33,500 मतदान आम्हाला 14 जागेमध्ये मिळालं होतं। आता आम्ही विचार केला की आपण स्वतंत्र लढून आपलं जे अस्तित्व आहे रिपब्लिकन पक्षाचं ते अस्तित्व उल्हासनगर शहरामध्ये दिसलं पाहिजे। हे बाबासाहेब आंबेडकरीचं चळवळीचं केंद्र आहे आणि उल्हासनगरमध्ये लोकसंख्याही मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांना मानणारे अनुयायी आहेत। आता तर संविधानाच्या माध्यमातून सर्व समाज एकवटत आहे, याचा उपयोग रिपब्लिकन पक्षाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये घेणं आवश्यक आहे। म्हणून आम्ही सर्व समाजाला घेऊन या निवडणुकीमध्ये आम्ही उतरणार आहोत। रिपब्लिकन पक्ष अनेक गटांमध्ये विभागला गेलेला आहे, या गटांना एकत्र करून काही निवडणूक लढवण्याची काही तयारी आहे का? मी तोही प्रयत्न केला, पण परिस्थिती अशी आहे का आमच्या गटामध्ये काही लोकांनी 2 नंबरला नाही, 3 नंबरला अशा सीटची मागणी केली, तर तशा सीटमध्ये थोडी अडचणी आल्या आणि मला वाटतंय जे आंबेडकर चळवळीचे जे गट आहेत ते स्वतंत्र लढतील किंवा ते काही ठिकाणी त्यांची युती असेल, पण माझ्याबरोबर कोणाची युती नाही आणि मी रिपब्लिकन पक्षाचा उल्हासनगर शहरामधला एक सामान्य कार्यकर्ता आहे। मला चळवळीच्या माध्यमातून ही रिपब्लिकेशन मोठा करायचं आहे, म्हणून या निवडणुकीमध्ये परत ताकदीने मी उतरणार आहे। रिपाईची मतं तशी धर्मनिरपेक्ष समाजाची मतं असतात, तर महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा काही प्रयत्न चालू आहे? महाविकास आघाडीची परिस्थिती आता अशी आहे का महाविकास आघाडीमध्ये उल्हासनगर शहरामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षांची माझी बोलणी झाली होती, त्यांनी सांगितलं मध्य टप्प्यामध्ये आपण विचार करू। राष्ट्रवादीचे अध्यक्ष इथे आहेत नाहीतच सारखे आहेत तुतारीची। आणि तिसरी गोष्ट तर आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत मनसे आहे। मनसेची भूमिका आम्हाला काही योग्य त्या धर्मनिरपेक्ष वाटत नाही, त्यामुळे त्या बरोबर जाण्यात आम्हाला काय अर्थ राहत नाही। पॅनल नंबर 7 मध्ये तुमचा पॅनल कसा उतरणार? पॅनलमध्ये 7 मध्ये 4ही उमेदवार माझे डिक्लेअर झालेले आहेत आणि 4ही उमेदवार माझे काम करतात। कोण कोण आहेत 4 उमेदवार? 4 उमेदवार मध्ये मी स्वतः आहे, माझ्याकडून 2 उमेदवार आहेत माझ्या घरचे आणि एक सुनीता सुभाष वाघ आणि चौथा उमेदवार आमचा ज्योती दिवाकर, तिच्या वडिलांच्या नावाने आहे, ज्योती बाबूराव यादव यांची मुलगी। असं या पद्धतीने आम्ही 4 उमेदवार रिंगणात आहेत। उल्हासनगर हा रिपाई मतदारांचा बालेकिल्ला समजला जातो, त्यामुळे अशा बालेकिल्ल्यामध्ये सगळीकडे पॅनल तयार झाले तुमचे?
हा बहुतेक ठिकाणी माझे पॅनल तयार झालेले आहेत. आता मधल्या काळामध्ये आता यांच्यात नाराज लोक पण आमच्याकडे येतात. ते दोन्ही तिन्हीकडे सगळं शिवसेना. पण माझ्या ह्या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत ब्राह्मण असतील, माझ्यासोबत आमचा ओबीसी समाज असेल, आमच्यासोबत आमचा जनरल मराठा समाज असेल, दलित तर आहेतच आहेत, आदिवासी असतील, अशा पद्धतीने आम्ही ह्या निवडणुकीमध्ये सामोरे जाणार आहोत. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.